कॅपकटमध्ये फोटो ॲड करून घ्यायचा आणि लास्टचा भाग हा डिलीट करायचा. त्यानंतर इथं स्क्रोल करून रेशोचे ऑप्शन सिलेक्ट करून 9:16 हा रेशो घेऊन घ्यायचा. त्यानंतर इमेजला असं प्रॉपरली सेट करून घ्यायचं. बॅक यायचं आणि मी तुम्हाला मटेरियलमध्ये दिलेला बीट मार्कचा व्हिडिओ तो ॲड करून घ्यायचा. ॲड ओव्हरले करून अशा प्रकारे बीट मार्कचा व्हिडिओ ॲड करायचा आणि इकडे स्क्रोल करून एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ याला सिलेक्ट करून घ्यायचं आणि त्यानंतर ऑडिओमध्ये कन्वर्ट करायचं. त्यानंतर फोटोची लेंथ ही सॉंगच्या शेवटपर्यंत ओढून न्यायची इथपर्यंत. त्यानंतर जिथं इथं बीट 1 बीट 2 दिसेल तिथं इथं स्प्लिट मारायचं. एकदा मी स्प्लिट मारून घेतो. त्यानंतर आपण व्हिडिओ कंटिन्यू करू. त्यानंतर बीट असे मारल्यानंतर स्टार्टिंगला यायचं आणि व्हिडिओ हा डिलीट करून टाकायचा. त्यानंतर आता ॲनिमेशन द्यायचं आहे. स्टार्टिंगचे व्हिडिओ द्यायचा आणि ॲनिमेशनमध्ये आल्यावर कॉम्बोमध्ये त्यानंतर पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि थोडं लोड घेईल. स्लाइड अँड वेव हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि त्यानंतर डिस्टॉर्ट अँड लेफ्ट हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि कॉम्बोमध्ये स्लाइड अँड वेव हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. त्यानंतर तिथं दिसेल वेव अँड स्लाइड हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि इथं डिस्ट्रॉय अँड लेफ्ट स्ट्रेट हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि इथं दिसेल तुम्हाला स्लाइड अँड वेव हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून घ्यायचं आणि ॲनिमेशनमध्ये यायचं. खाली स्क्रोल करायचं. ट्रिपलेट्स 2 हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि ब्लेंड्स हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि ट्रिपलेट्स 1 हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि 3D कार्ड 5 हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. त्यानंतर 3D कार्ड 3 हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि 3D कार्ड 1 हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि वेव अँड स्लाइड हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं परत आणि डिस्टॉर्ट अँड वेव हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं स्लाइड अँड वेव हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि डिसऑर्डर अँड स्ट्रेट हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर पुढच्या इमेजला क्लिक करून इफेक्टमध्ये ॲनिमेशनमध्ये यायचं आणि डायनॅमिक शेक हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि डिसऑर्डर लेफ्ट हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर पुढच्या इमेजला डिसऑर्डर राईट हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर शेवटच्या इमेजला क्लिक करून डायनॅमिक शेक हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. त्यानंतर आपल्या इमेजला ॲनिमेशन देणं झालेलं आहे. स्टार्टिंगला यायचं आणि इफेक्टमध्ये आल्यावर व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं. खाली स्क्रोल करायचं. हॅलो ब्लर हा इफेक्ट दिसेल त्याला अप्लाय करायचा आणि त्याची लेंथ इथपर्यंत ठेवायची. त्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये यायचं आणि ग्लोविंग लाईन्समध्ये आल्यानंतर खाली इथं टेक्नॉलॉजी 3 हा इफेक्ट दिसेल त्याला अप्लाय करायचा. त्याची लेंथ ही शेवटपर्यंत ओढून न्यायची. त्यानंतर बॅक यायचं. त्यानंतर व्हिडिओच्या कुठेही यायचं मध्ये आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं. त्यानंतर बटरफ्लाय हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. त्यानंतर त्याची लेंथ ही थोडी वाढवायची आणि स्टार्टिंगला यायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं. स्क्रोल केल्यानंतर हा दिसेल तुम्हाला ट्रेमोर स्ट्रोक
हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर याची लेंथ ही शेवटपर्यंत ओढून न्यायची. त्यानंतर आपला व्हिडिओ हा रेडी झाला आहे. एक्सपोर्टच्या बटनावर क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा.